असं दही तुम्ही कधी बनवलंत का, जे अगदी चाकूने केकसारखं कापून खाता येईल? नाही ना? तर आजची ही रेसिपी खास तुमच्यासाठी. अगदी मार्केटसारखं मिल्क पावडरचा वापर न करता चाकूने कापता येईल इतकं घट्ट आणि मलईदार दही कसं बनवायचं ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर केलेलं आहे. जर या पद्धतीचा तुम्ही वापर केला ना, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अगदी चमचा देखील मी यामध्ये उभा ठेवला तरीसुद्धा अजिबात चमचा हा पडलेला नाही, इतकं घट्ट आणि दाटसर दही आपलं तयार होतं. तर असं हे दही कसं बनवायचं ते बघूयात. नमस्कार, मी सुप्रिया, रेसिपीज बाय सुप्रियामध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सगळ्यात अगोदर एका पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे. त्यावरती 1.5 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे. शक्यतो दही बनवताना म्हशीच्या दुधाचा वापर करायचा आहे, कारण यामध्ये भरपूर सारे फॅट्स असतात, त्यामुळे छान घट्टसर दही बनण्यासाठी मदत होते. आता हे दूध आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आणखी 10 ते 12 मिनटं हे दूध आपल्याला मंद आचेवरती छान उकळवून घ्यायचं आहे. मंद आचेवरती उकळवून घेतल्यामुळे यातले पोषण तत्व हे कमी प्रमाणामध्ये नाहीसे होतात. 10 ते 12 मिनटं झालेले आहेत आणि छान दूध उकळलेलं आहे. तुम्ही बघू शकता 1.5 लिटर दूध आपण घेतलेलं होतं, ते उकळून आपण 1 लिटर करून घेतलेलं आहे. जर एवढा वेळ दूध उकळून घ्यायचं नसेल तर 2 ते 3 मिनटासाठी दूध छान उकळवून घ्यायचं आणि मग यामध्ये 2 टेबलस्पून इतकी मिल्क पावडर घालून घेतली तरी देखील छान घट्टसर आणि दाटसर दही तयार होतं. आता तुम्ही बघू शकता दूध छान उकळलेलं आहे. गॅस बंद करून दूध कोमट होईपर्यंत साईडला ठेवून घ्यायचं आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळी आपण दूध हे कोमट होण्यासाठी ठेवतो त्यावेळी ते मधून मिक्स करून घ्यायचं आहे. यावरती जर मलाई तयार झाली तर दही हे पातळ होण्याची शक्यता असते. अर्धा ते पाऊण तासानंतर दूध छान कोमट झालेलं आहे. आता दही लावताना हे दूध जास्त गरम नसावं किंवा जास्त थंडही नसावं, जेणेकरून आपण दुधामध्ये बोट बुडवल्यानंतर हाताला हलकासा चटका लागेल इतकं गरम असावं. यामुळे दही छान घट्टसर आणि लवकर लागण्यासाठी मदत होते. आता या ठिकाणी 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही हे जास्त आंबट नाही, त्यामुळे मी फुल भरून 2 चमचे दही घेतलेलं आहे. जर जास्त आंबट असेल तर दह्याचं प्रमाण हे कमी घ्यायचं आहे. विस्करने व्यवस्थित सगळं दही फोडून घेतलं किंवा फेटून घेतलं, यामुळे दही हे पटकन आणि व्यवस्थित लागण्यासाठी मदत होते. आता हे तयार झालेलं दही एका पसरट भांड्यामध्ये थोडं घालून त्या भांड्याला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे एकसारखं दही हे पसरलं जाईल आणि छान घट्टसर दही तयार होण्यासाठी मदत होईल. जर घरामध्ये दही कमी असेल तर चमचाभर दह्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून ते व्यवस्थित मिक्स करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भांड्याला लावून घ्यायचं आहे. आता ह्या तयार झालेल्या भांड्यामध्ये कोमट झालेलं दूध घालून घ्यायचं आणि जे 1 चमचाभर दही मी साईडला ठेवून घेतलेलं होतं त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घालून ते देखील या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. तर दही लावण्याची ही जी पद्धत आहे ही जर वापरली तर लवकर दही तयार होतं आणि कमी प्रमाणामध्ये दह्याला पाणी सुटतं. आता हे दही घालून घेतलं की सगळं एकसारख्या दिशेने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे तयार झालेलं हे जे दह्याचं मिश्रण आहे हे आपल्याला विस्करने किंवा रवीने अगदी हलक्या हाताने घुसळून घ्यायचं आहे. यामुळे जर दुधावरची मलाई तयार झालेली असेल तर ती फुटली जाते आणि छान घट्टसर आणि एकजीव असं दही तयार होतं. आता यावरती झाकण ठेवून अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे की जिथं तुम्हाला सारखं ते हलवावं लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दही तयार होताना ते सारखं उघडून बघायचं नाही, त्यामुळे त्यामध्ये दही बनण्याची जी प्रक्रिया सुरू असते ती व्यवस्थित होत नाही आणि पातळ असं दही तयार होतं. आता 12 तासानंतर तुम्ही बघू शकता छान घट्टसर दही तयार झालेलं आहे. अगदी परफेक्ट, अजिबात पाणी सुटलेलं नाही, अगदी मलईदार आणि घट्टसर दाटसर असं दही या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे. अगदी भांडं तिरकं केलं तरीसुद्धा दही खाली पडत नाही, इतकं घट्टसर दही आपलं तयार झालेलं आहे. रेग्युलर आपण जे दही बनवतो ते बऱ्याचदा पातळ तयार होतं, पाणीदार तयार होतं, परंतु हे दही अगदी छान परफेक्ट तयार झालं. ते मी तुम्हाला सुरीने कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी केकसारखं कापता येईल किंवा लोण्यासारखं
छान घट्टसर दही आपलं तयार झालेलं आहे. कुठंही पाण्याचा अंश देखील त्याच्यात नाही. तर असं हे दही झटपट आणि अगदी घरगुती पद्धतीने तयार होतं. फक्त छोट्या छोट्या ज्या काही पद्धती आहेत त्या जर आपण फॉलो केल्या तर याच पद्धतीचं छान घट्टसर डेअरीसारखं दही आपलं तयार होतं. तर या ठिकाणी तुम्ही बघा, मी सुरीने कट मारून घेतले आणि मग यावरती चमचा उभा केला तरीसुद्धा चमचा हा खाली पडला नाही किंवा दह्याचा शेपसुद्धा वेगळा झाला नाही. चमच्याने देखील मी दही तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला दह्याचं टेक्स्चर हे लक्षात येईल. तुम्ही बघू शकता अगदी घट्ट आणि वडीसारखं दही हे आपलं तयार झालेलं आहे. सुरीने कापून देखील अशा पद्धतीच्या वड्या ह्या पडतायत. तुम्ही बघू शकता अजिबात पाणी हे आपल्या दह्यामध्ये नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील ही दही लावण्याची पद्धत नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच अजून इझी रेसिपी बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय केली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच वेगळ्या एका नवीन आणि हेल्दी रेसिपीसोबत. धन्यवाद.